नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय भरतीचे जे ॲडमिट कार्ड्स आहेत ते डाउनलोडसाठी अवेलेबल झालेले आहेत. ते कसे डाउनलोड करायचे ही प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ऑफिशियल जी लॉग इनची पेज लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे क्लिक करून तुम्ही या पेजवर याल. या पेजवर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन ID आणि त्याचा पासवर्ड टाकायचा आहे. त्याचबरोबर हा कॅप्चा जो आहे तो एंटर करायचा आहे. बघा, जो ID आणि जो कॅप्चा आहे, जो पासवर्ड असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे एंटर करायच्या आहेत आणि सिंपल याला क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता. पण बिफोर दॅट, जर तुम्हाला ID माहीत नसेल, पासवर्ड माहीत नसेल, तर तुम्हाला इथं फॉरगॉटचा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे, फॉरगॉट युजर ID पासवर्ड. तर हे तुम्ही फॉरगॉट सुद्धा करू शकता. त्याचबरोबर महत्त्वाचं, जर ID तुम्हाला पाहायचा असेल तर ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या दिवशी तुमच्या जीमेलवर, त्याचबरोबर तुमच्या फोन नंबरवर तो ID आणि पासवर्ड त्यांनी दिलेला असेल, तो ID पासवर्ड इथे टाकायचा आहे. नसेल माहीत तर फॉरगॉट करा, किंवा बिलकुल येत नसेल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा, मी तुम्हाला नक्की हेल्प करेल 101%. तर बघा, तुम्हाला तुमचा ID, तुमचा पासवर्ड आणि तुमचा जो कॅप्चा आहे समोर जो पण असेल तो टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. सिंपल तुमच्या समोर हे जे ॲप्लिकेशन डिटेल्स आहेत ते ओपन होतील. सिंपल याच्यामध्ये अप्लाय पोस्टवर क्लिक करायचं आहे. खाली तुम्ही जेही पोस्टचा फॉर्म भरलेला आहे, ज्याही पोस्टसाठी, त्याच्या इथे तुम्हाला हे आयकन दिसत असेल, आयचा आयकन, तर ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला हे क्लोज करायचं आहे. आता तुम्ही पेमेंट वगैरे सगळं ऑलरेडी केलेलं होतं, तुम्हाला सिंपल हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. तर बघा, ॲप्लिकंट डिटेलच्या साईडला ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे, तर याला क्लिक करायचं आहे आणि सिंपल इथे खाली गेल्यानंतर तुम्हाला जेही तुमचं ॲडमिट कार्ड असेल ते दिसेल. सिंपल ह्या ॲडमिट कार्डला क्लिक करायचं आहे अँड दॅट्स इट. ह्या ॲडमिट कार्डवर हे ब्ल्यूचा आयकन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो हे आहे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड होतं. सिंपल स्क्रोल डाऊन करा आणि तुम्हाला तुमचा ID कार्ड मिळून जाईल. हे सिंपल डाउनलोड झालेलं आहे आणि अशा प्रकारचं जे ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला इथे दिसायला लागेल. तर हे पूर्ण ॲडमिट कार्ड आहे. यावर तुम्हाला तुमचा टाईम, तुमचं डेट ऑफ एक्झामिनेशन, तुमची शिफ्ट, सगळे काही डिटेल्स ह्याच्यावर मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते इझिली डाउनलोड करू शकता आणि सिंपल याचं प्रिंटआउट जे आहे ते तुम्ही कोणत्याही नेट कॅफेमध्ये इझिली काढून घेऊ शकता. तर मित्रांनो, हे होता पूर्ण व्हिडिओ धर्मादाय आयुक्तालय ॲडमिट कार्डच्या डाउनलोड प्रोसेसबद्दल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. येत नसेल, काही प्रॉब्लेम्स येत असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.